सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पूर्ण केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी साठी संशोधक मार्गदर्शक उपलब्ध करून द्या। त्रिसदस्यीय समिती डीआरसी आणि आरआरसी घेऊन विद्यार्थ्यांना तात्काळ कायम नोंदणी पत्र देण्यासोबतच डॉक्टर विजय फुलारी यांना याबाबत पत्र पाठवलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभाग, अर्थशास्त्र, ग्रंथालय, मराठी, इतिहास, इंग्रजी, कॉमर्ससह अनेक विद्याशाखेतील एमफिल पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या बार्टी, सारथी या संस्थेमार्फत एमफिल ते पीएचडी अशी फेलोशिप मंजूर आहे। परंतु विद्यापीठ प्रशासन पीएचडी प्रवेशासाठी संशोधक मार्गदर्शक उपलब्ध करून देत नसल्याने आणि ज्या विद्यार्थ्यांकडे संशोधक मार्गदर्शक आहेत त्यांना डीआरसी, आरआरसी होऊन देखील पीएचडी प्रवेश देण्यात येत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून संशोधक विद्यार्थी पाठपुरावा करत आहेत। विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही। त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी त्यांच्या कार्यालयामध्ये संशोधक विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचं निवेदन घेतलं आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी यांना सोमवारी पत्र पाठवले आहे। त्यामध्ये म्हटलं आहे की एमफिल संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशासाठी मार्गदर्शक उपलब्ध करून देऊन त्रिसदस्यीय समिती डीआरसी, आरआरसी तात्काळ देऊन पीएचडी प्रवेश नोंदणी पत्रक द्यावे। तत्पूर्वी शनिवारी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की तत्कालीन कुलगुरू प्रमोद येवले यांच्या काळामध्ये 12 जून 2023 रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने काढलेल्या पत्रकानुसार जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विषयातील विद्यार्थ्यांचा पीएचडी संशोधन विषय इतर विषयांशी संलग्न असल्यास त्या विषयामध्ये मुख्य मार्गदर्शक निवडण्याकरिता मुभा देण्यात आली होती।